जून 1975ची आणीबाणी हे काळेकुट्ट पर्व होते. त्यात नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली, संविधानाचा अपमान केला असे कठोर भाष्य करून संसदेत लोकसभा अध्यक्षांनी वादाची ठिणगी पाडली. त्यामुळे सहमतीचे वातावरण काहीसे गढूळ झाले. तर 2 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी त्यावर जोरदार टीका केली होती. वास्तविक आणीबाणीला 50 वर्ष होऊन गेली असताना त्यावर भाष्य करण्याची काहीच गरज नाही. यातून फक्त काँग्रेसचा द्वेष करून तोंडसुख घेणे हाच यांचा उद्देश दिसतो. आपण ज्या परिस्थितीत सत्तेवर आलात त्यातून देशापुढे काय वाढवून ठेवणार यावर विचार व्यक्त करणे औचित्याचे ठरले असते. तो काळ जरी काळाकुट्ट असला तरी जनतेने त्यानंतरही काँग्रेसला जशी जागा दाखवून दिली तशीच उभारीही दिली होती, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे गेलेल्या पर्वावर आता उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही. जनतेचे हित नेमके कशात आहे या मुद्द्यावर चर्चा करणे गरजेचे आहे. सध्या देशात जरी दृश्य आणीबाणी नसली तरी अदृश्य आणीबाणी असल्याचे गेल्या 10 वर्षात दिसून आले आहे. त्यामुळे भाजपने संविधानाचा अपमान वेळोवेळी केला ही वस्तुस्थिती आहे. देशाच्या पवित्र मंदिरात 146 सदस्यांचे जाणीवपूर्वक निलंबन करणे व हवे असलेले कायदे पाशवी बळावर पारित करणे हे काय होते? अनेक राज्यांमध्ये घटनाबाह्य सरकारे स्थापित करणे, राज्यपालांनी घटनाबाह्य कृती अंगीकारणे, सरकार विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात डांबणे, वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यावर नियंत्रण ठेवून केवळ विरोधकांना तपास यंत्रणांचा धाक दाखवणे, अशी अनेक कामे हे संविधानाची पायमल्लीच ठरते. अर्थात ही एक प्रकारे अघोषित आणीबाणीच असल्याने याचा कसा काय विसर पडला? घटनादुरुस्ती व राज्यघटना बदलणे या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत. या दृष्टीने विचार करता काँग्रेसने फक्त घटनादुरुस्त्याच केल्या होत्या. संपूर्ण राज्यघटना बदलण्याचे धाडस केले नाही. मग आता पुन्हा त्याच गोष्टी उगाळून पंतप्रधानांना नेमके काय सुचवायचे आहे? यातून भारतीय लोकशाही चिरायू राहील का? आजही महाराष्ट्रात आमदार अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक घोषित करणे व त्यांना मतदानाचा हक्क बहाल करणे हे घटनाबाह्य कृत्य नाही का? त्यामुळे स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून हे योग्य नाही. अर्थात यातून विद्यमान सत्ताधाऱ्यांनी बोध घेत लोकशाही बासनात गुंडाळण्याचे धाडस करू नये. तर दुसरीकडे त्याला अनुशासन पर्व म्हणूनही संबोधण्यात आले होते. आता 49 वर्षांनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जनसंघीय भाजप या निमित्ताने काळा दिवस पाळत काँग्रेसला लक्ष्य करीत आहे. जनता कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाच्या विरुद्ध नसून प्रवृत्तीच्या विरोधात असते. तरी या सर्व गोष्टींचा विचार करता संसदेत देशाच्या अमृत काळात खेळीमेळीचे व सहमतीचे वातावरण अपेक्षित आहे. त्यामुळे त्या कलंक पर्वाचे
स्मरण नको. स्टॉप.